नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं भरपूर स्वागत होतं तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण बनवणार आहे पुरणपोळी बनवणार आहे. तर आपण संकष्टीला बनवणार होतो, पण त्या दिवशी भरपूर घाईगडबड होती, त्यामुळे बनवता नाही आली. तर प्रीतीनी बोलली की आज आपण पुरणपोळी बनवूया. तर चला पुरणपोळी बनवायला घेऊया डायरेक्ट. तर मंडळी, हे बघा, आपण इथे चण्याची डाळ घेतली आहे पाव किलो आणि इथे गूळ आहे पाव किलो. तर त्याला आपण काय करणार आता, भिजत टाकणार आहे. किती वेळासाठी? एक दिवस अगोदर ही डाळ चण्याची अगोदर धुवून घ्यायची आहे आणि नंतर मग भिजत ठेवून द्यायची आहे एक दिवसासाठी ना. तर मंडळी, हे बघा, दिवस दुसरा आहे आणि आता ही आपली डाळ आहे भिजत ठेवलेली, ती आता आपण घेऊया. इथे मस्त धुतली आहे डाळ आणि आता कुकरला लावतोय आपण. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण आता हळद टाकले आणि मीठ टाकले. तर आता आपण गॅसवर ठेवूया. तर हे बघा, आपण कुकर ठेवलं आहे आणि आता ह्याच्या आपण 2 शिट्या करूया. तसंच इथे डाळ घेतली आहे प्रीतीने जरा बारीक करण्यासाठी. प्रीती, ही डाळ अशी का करते? सोपी पद्धत आहे ना ही. डाळ फक्त करायचं आणि बारीक. गुळ टाकून नाही करायचं. गुळ टाकलं ना मग ते जरा ताकद जास्त लावायला लागते. फक्त डाळ करायची. सोपी पद्धत आहे ही. सोपी पद्धत आहे. हां, ओके. घेतला आहे गूळ, पाव किलो गूळ आहे, तो आपण बारीक करून घेऊया जरा, म्हणजे मिक्स होईल मस्त तो. इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं घी टाकलं आहे. तसंच आपला आता गूळ टाकतो आहे आपण त्यामध्ये. त्याला मस्त मिक्स मॅश करून घेऊया. तसंच हे बघा, आता आपण बारीक केलेली डाळ आहे ती आपण त्यामध्ये टाकूया आणि मिक्स करूया. मस्त घट्ट होऊ दे मिश्रण ह्याचं. अशा तऱ्हेने जोपर्यंत करत राहायचंय तोपर्यंत हा असं काविलतोय ना पलेता, तो असा उभा राहायला पाहिजे. अच्छा, म्हणजे हा कुतुब मिनार उभा राहायला पाहिजे. हां, अच्छा, ओके, ठीक आहे. मग तोपर्यंत आपण याला गरम करूया, म्हणजे हा घट्ट होईल. तर मंडळी, बघू शकता आपला कुतुब मिनार उभा राहिलेला आहे, आयफिल टॉवर. हा बघा, आणि हे आपलं मिश्रण जे आहे सारण ते पण मस्त घट्ट झालं आहे. त्यामध्ये आता आपण इलायची पावडर टाकूया थोडीशी, म्हणजे त्याला मस्त टेस्ट येईल. आणि त्याला एकत्र करून घेऊया. तसंच मंडळी, आपलं सारण तर रेडी झालं आहे. तर आता आपण पीठ रेडी करूया. त्यासाठी लागणार आहे, आपण हळद टाकली, थोडीशी मीठ टाकलं आहे थोडंसं, आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. हे बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तसंच 1 वाटी मैदा घेतो आहे आपण. हे बघा, आपलं रेडी झालं आहे. आणि पीठ बघा किती सॉफ्ट झालं आहे, मस्त एकच नंबर. आता ह्याला आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. बघा, आपण पुरणपोळीचं पीठ ठेवलं होतं, तर ते आता पुरणपोळी करायला घेते प्रीती. सकाळी केली तिने. मी गेलो होतो बाहेर, त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही आली. तर आत्ता बघा, हे आपले पुरणपोळी किती उरले आहेत, किती होतील याच्यामध्ये पुरणपोळ्या? आपल्या 6 पुरणपोळ्या होतील. तर ह्याच्यामध्ये आपण सारण भरतोय. हे बघा, तसंच बाहेर वातावरण बघा कसं झालं आहे. पाऊस पडतोय मस्त, एकच नंबर. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. नको थांबू बाबा तू. सगळे ज्या नद्या वगैरे आहेत त्या भरून टाक, म्हणजे आम्हाला पाणी पुरेल सगळ्यांना पियायला. तर इथे आपली पहिली पुरणपोळी होते. पहिली नाही, मग सकाळी केली होती. अरे मग आत्ताची पहिली ना, असं बोला. गाडी सकाळी केली ती केली. चिमण्यांचा आवाज येतोय तेव्हा तिथे त्या झाडावर बसली आहे. व्हिडिओमध्ये आवाज येते का माहिती नाही.
बघा गोल गोल पुरणपोळी केलेली आहे माझ्या बायकोनी. बघा आता ती शेकू दे तोपर्यंत दुसरी पुरणपोळी घेते करायला. हे ना ही बघा कशी पुरणपोळी फुगली ही बघा. वाह रे वाह. हे जबरदस्त रे. थांब आता फुगेल बघ. आता ना अशी नाही मग ते झाली अशी करून. हा रे. आहा. अरे ही बघा कसं आहे. कडक झाली ना. अहो झाली बन. टेस्ट करा. मस्त झाली रे. सारण वगैरे परफेक्ट भरले आणि गोड पण मस्त आहे. तर मंडळी या पुरणपोळी खायला. तर ही छोटीशी व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.